गुड मॉर्निंग गाईस. आज बनवली मेथीचे पराठे आणि लौकी बी मिक्स केली होती त्याच्यामध्ये खिसून. मेथी धुवून घेतली आणि बारीक बारीक मेथी कट करून घेतली. बारीक बारीक असं कट करून घेतल्याने मेथी लागत नाही खाण्यामध्ये, दाताखाली येत नाही. नंतर काही की लौकी बी खिसून घेतली आणि लौकी खिसल्यावर त्याच्यातल्या काही की बिया काढून घेतल्या होत्या मी. आणि नंतर लौकी आणि मेथी मिक्स करून घेतली मस्त असं. आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर बी ऍड केली, नमक ऍड केलं, मिरची पावडर ऍड केली, हळद ऍड केली. मी काही चणा पीठ वगैरे ऍड केलेली नाही बघा त्याच्यामध्ये, कारण की पिलू बी थोडं खाते आणि चणा पीठ पिलूसाठी चांगलं नाही. मग आटा मिक्स करून मळून घेतलं पीठ. हे बघा, मळून घेऊन त्याला 10-15 मिनिटासाठी साईडला ठेवलं. तोपर्यंत पिलूचे पप्पा म्हणले की आज भजे खायचे कांद्याचे. मग कांदे कापून घेतले आणि पिलूसाठी बी आलूचे भजे बनवले होते, आलूचे पकोडे. त्याच्यासाठी बी मिश्रण वेगळं तयार केलेलं आहे. लगेच कांदे कट करून सगळं पीठ वगैरे मिक्स करून भज्याचं पीठ वेगळं करून ठेवलं होतं. त्याला 10-15 मळू द्यायचं. आणि नंतर काही की मेथीचे पराठे लाटून घेतले पटपट. गरम मेथीचे पराठे खाल्ले. नंतर काही भजे बनवले होते. हा, मेथीचे पराठे लाटूनच बनवते. आपण बनवायला लई टाइम लागतो म्हणून मी लाटून बनवते. मग रात्री काही की फुलगोबी वाटाणा बनवायचा प्लॅन झाला. मग त्याच्यासाठी फुलगोबी कट करून घेतली बारीक बारीक आणि वाटाणे सोलून घेतले. आणि इकडे कांदा लसूण टाकून काही की फोडणी दिली बघा. पिलू काही की पिलूच्या पप्पाजवळ खेळत होती. पिलूचा आज काही त्रास नव्हता. पिलूच्या पप्पाला सुट्टी होती. पिलू त्याच्या पप्पाजवळच होती दिवसभर म्हणून मला पिलू काही सतवली नाही. मस्त अशी फोडणी देऊन घेतली आणि पीठ मळून घेतलं. पीठ मळून घेतलं आणि लगेच चपात्या लाटून घेतल्या एका साईडला. आणि एका साईडला फुलकोबीची भाजी शिजत होती बघा. एका साईडला मी पोळ्या केल्या. फुलकोबीची भाजी पोळ्या परत शिजली होती बघा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.